आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील छत्रपती शिवाजीनगर गावचे शेतकरी आहेत। यांचा मला काल परवा फोन आला की यांच्याकडनं राशी सीड्स यांनी जे कांदा दिला होता तो कांदा हमी भावाचा होता। 54-55 हजार रुपये प्रति क्विंटलचं बियाणं ते घेणार होते। अशा वेळेस शेतकऱ्यांनी तो कांदा घेतला, पिकवला आणि त्याचं बियाणं काढलं आणि बियाणं कंपनीला दिलं। आता कोणाचं 2 क्विंटल, कोणाचं 3 क्विंटल, कोणाचं 4 क्विंटल अशा पद्धतीचं बियाणं होतं। त्यावर कंपनीनं जवळपास 20 ते 25% इतकं लो ग्रेड काढलं होतं। त्यानंतर या शेतकऱ्यांनी माझ्याकडे घरानं मांडलं। मी इतर कंपन्यांशी संपर्क केला, सरासरी 6 ते 10% पर्यंत लो ग्रेड निघत असतं। त्यानंतर कंपनी ऐकायला तयार नव्हती। आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कंपनीच्या ऑफिसवर गेलो। ऑर्गनायझर, कंपनीचे प्रतिनिधी या सगळ्यांना आम्ही धारेवर धरलं आणि एक ठाम भूमिका घेतली, एकीचं बळ दाखवलं आणि कंपनी झुकली आणि त्यांनी जे लो ग्रेड कोणाचं 25% होतं, कोणाचं 18% होतं, तर ते सरसगट 11% त्यांनी लावलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येकी शेतकऱ्याचा कोणाचा 8,000 रुपये, कोणाचा 7,000 रुपये, कोणाचा 15-16 हजार रुपये प्रत्येकी फायदा झालेला आहे। त्याच्यामुळे मला शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की अशा पद्धतीने आपण जर एकत्र येऊन जर लढलो तर खूप काही होऊ शकतं, शेतकऱ्यावरचा अन्याय दूर होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे सगळे कायदे आहेत ना ते सगळे कंपन्यांसाठी आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी नाही आहेत। त्याच्यामुळे ते कायदे आपल्या बाजूचे बनले पाहिजेत, त्याकरता आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। मात्र आजचे जे आपले नेते आहेत ते खूप VIP आणि सेलिब्रिटी झालेले आहेत, त्यांना सामान्य जनतेचं काही घेणं देणं नाहीये। धन्यवाद।